पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। गुरुकुंज बिहारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्म स्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकरः प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यं अहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परां मूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महत्वन्दे भक्तराजचतुष्टकम् श्रीमञ्जुलाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। राष्ट्रसन्तगिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीन आर्तकरुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूतिप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भीगर्जिलीजयांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा ऋषीवरा गुरुवरा श्री घोसरकरा वंदितो। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव, सद्भाविक सज्जन हो तथा श्रद्धा स्वरूपिणी माता भगिनी, आपण काल आषाढी एकादशीच्या शुभ पर्वावर या अष्टश्लोकी भागवताच्या अर्थात सामुदायिक प्रार्थना अष्टकाच्या 8व्या श्लोकामध्ये प्रवेश केला आणि दुपारच्या वेळेमध्ये आमच्या काही गुरुजन मंडळींच्या प्रवचनाचा सुद्धा लाभ आपण काल घेतला। आता काल जो आपण भाग पाहला होता, हम भिन्न हो इस देह से परतत्व से सब एक हो, त्याचा काहीसा भाग आपण काल पाहण्याचा प्रयत्न केला। त्याच विषयाला थोडं आणखीन पुढे नेण्याचा प्रयत्न करून दुपारी आपण त्या पुढच्या विषयामध्ये प्रवेश करूया। काल आपण पाहिलं होतं की आम्ही मानवी देहानं जरी भिन्न भिन्न असलो परंतु आमच्यामध्ये मानवतेचं तत्व मात्र एक असलं पाहिजे, हा जो काल आपण भाव पाहिला होता। अर्थात एकाच सागराची वाफ महाराजांनी एका भजनामध्ये फार सुंदर वर्णन केलं आहे, जे भजन महाराजांनी जपानमध्ये 1955 साली जपानच्या
हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. त्या भजनामध्येच महाराजांनी असं म्हटलं आहे की सागर से उठा बादल बनके, बादल से फटा जल हो करके, फिर नहर बना नदिया गहरी, तेरे भिन्न प्रकार तू एकही है. तसंच एकाच सागराची वाफ, सागरातल्याच पाण्याची बाष्पीकरणामुळे झालेली वाफ ही ढगामध्ये जाते आणि तिथून तेच वाफ पाण्याच्या रूपाने पुन्हा खाली येते आणि पुन्हा त्या पाण्याचे थेंब थेंब साचून एक नदी, तलाव, नदी होते आणि त्या नद्या सुद्धा पूर्ण नद्या एकाच समुद्रामध्ये जाऊन पुन्हा मिळतात. अर्थात समुद्राचा जो व्यवहार आहे, जो व्यापार आहे, हा समुद्रापासून पुन्हा समुद्रापर्यंत आहे. अर्थात पाणी समुद्रातलं एकच आहे, परंतु त्याचे अनेक अनेक रूप जसे वेगवेगळे दिसत असतात. कधी वाफ होते, कधी ढगाच्या रूपानं दिसते, कधी वरून पडणाऱ्या पाण्याच्या रूपानं दिसते, कुठं नदीच्या रूपानं दिसते, परंतु पाणी मात्र ते समुद्रातलं एकच आहे. तसं सर्वांमध्ये तत्व एक आहे, पण देहदृष्ट्या प्रकृतीच्या दृष्टीनं प्रकृती भिन्न दिसे ठाई ठाई असं महाराजांनी म्हटलं आहे. तो असा काही प्रकार आहे. आता या महाराजांच्या साहित्यामध्ये या सृष्टीकडे पाहण्याच्या करिता महाराजांनी 4 दृष्टी सांगितलेल्या आहेत. ग्रामगीतेमध्ये संतांच्या स्वरूपाच्या अनुषंगानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 4 दृष्टी आपल्या समोर ठेवल्या आहेत. त्यांनी ग्रामगीतेच्या 32व्या अध्यायामध्ये संतांच्या निमित्तानं 4 दृष्ट्या आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. त्यांनी वर्णन केलं आहे, जीवलोक तैसी देवकोटी, परलोक तैसी परात्पर कोटी, चढती वाढती संत सृष्टी, परी केंद्र बिंदू एकची, जो ऐहिक दृष्टीने जन मानी सेव्य एक समजून, करी सेवा रात्रंदिन मानिती धन्य लोकतया. असं जी त्याची प्रवृत्ती आहे, किंवा परी त्यासी नाही खंती म्हणती, राग द्वेष नाही कोणाप्रती, मान अपमानही नये चित्ती, कार्याची वृत्ती साधनाची, अशी ज्याची अवस्था झाली आहे. अर्थात एका वाक्यात सांगायचं झालं तर मानव मानव म्हणून आपण सर्व एक रूप आहोत, आपण कुठं भिन्न नाही. या दृष्टीनं जो मानव मात्राची सेवा करतो, जो मानव मात्रांचं हित करण्यासाठी झटतो, त्या मानवाकडे एक मानव आहे आणि मी सुद्धा मानव आहे असं समजून त्यांच्या हितासाठी कष्ट करणे, ही जी दृष्टी आहे, ही दृष्टी जीवदृष्टी आहे. महाराजांनी एकत्व पाहण्याच्या ज्या दृष्ट्या दिल्या 4, त्याच्या बाबतीत मी बोलताय. हम भिन्न हो इस देह से, पर तत्व से सब एक हो, याचा विचार आपण करत आहोत. दुसरी दृष्टी महाराजांनी सांगितली, हा जीवसृष्टीचा संत सांगितला. आता ईश सृष्टीचा साधूही तद्वत ग्रामगीतेमध्ये महाराज सांगतात, तो देव देवी म्हणून ओळखित जनलोका व्यक्ती व्हावे, न मानी देश वेश धर्म पंथ, नाठवे ऊच नीच जात पात, देवाचे कुटुंब मानोनी समस्त जगत व्यवहार उन्नत जयाचा, आणि ओळखी एकची स्थानावरुनी त्याशी न दिसे रावरंक कोणी, राजा प्रजा भेद न मानी साधू देवकोटीचा. महाराजांनी देवकोटीच्या साधूच्या बाबतीत सांगितलं की हे समस्त जे जग आहे, तो या जगातले सगळे जे जीव आहेत ते त्यातले स्त्री ह्या माझ्यासाठी देवी आहेत आणि त्यातला प्रत्येक पुरुष हा माझ्यासाठी देव आहे असं समजून एका ईश्वराचं हे जग म्हणजे एका ईश्वराचं कुटुंब आहे आणि त्या ईश्वरातला प्रत्येक जीव हा त्या ईश्वराचा
ईश्वराचं लेकरू आहे आणि मी सुद्धा एका ईश्वराचं लेकरू असल्यामुळे आम्ही सगळे एकाच ईश्वराचे लेकरं आहोत. नव्हे नव्हे या देवाचेच हे लेकरं असल्यामुळे ते माणसं म्हणजे देव आहेत आणि ते देवी आहेत. मग ते कोण्याही धर्माचे असो, कोण्याही जातीचे असो, कोण्याही पंथाचे असो, कोण्याही वेशभूषेचे असो, कोण्याही देशाचे असो, मात्र त्या या देशामधले सगळ्या जगतात वास करणारे जे सगळे जीव मात्र आहेत. जीव मात्र म्हणजे यच्च यावत, यच्च म्हणजे अथपासून इथपर्यंत सगळे जीव, हे मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व ब्रह्मांडात व्याप्त जसा एकच चैतन्य आहे तसं या एकच चैतन्याचे मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळे जीव आहेत असं समजून जो व्यवहार करतो, कोणी त्याच्यासाठी श्रीमंत नाही, कोणी त्याच्यासाठी गरीब नाही, ही दुसरी दृष्टी आहे. अर्थात देवाचेच पुत्र हे सगळे मानव आहे म्हणून त्याच्यामध्ये एकता पाहणे ही देवदृष्टी आहे. महाराजांनी एकत्व परतत्व से सब एक हो याच्यासाठी आपण हा सगळा उहापोह करतो आहोत. तिसरी दृष्टी महाराजांनी अशी सांगितली की ज्याने परसृष्टी अनुभवली त्याची परमात्मता साधली, आपपर बोलीच निघोनी गेली, एकात्मता झाली सर्वभूती. हे ग्रामगीतेचा सिद्धांत आहे. अखिल ब्रह्मांडी जे जे दिसे रूप, ते ते झाले ब्रह्मस्वरूप. जग मिथ्या भ्रमे शोषिती ताप, तो निवारी नानापरी. स्वप्न मिथ्या परिवसने कोणी, त्यास जागवी हालवोनी. तैसा दयाळूपणे करी जनी सर्व सुख कार्य. हे जे ग्रामगीतेमध्ये महाराजांनी परसृष्टीच्या संताचं वर्णन केलं आहे, ही या जगाकडे एकत्व पाहण्याची तिसरी दृष्टी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून दिली आहे. अर्थात सर्वांचं आत्मतत्व अभिन्न आहे आणि म्हणून सर्व मानव हे माझेच आहे, माझ्याच आत्म्याचे हे सगळे रूप आहे. आत्मरूप सर्वांना समजणं ही महाराजांनी तिसरी दृष्टी सांगितली आहे. ती म्हणजे परसृष्टी किंवा परदृष्टी आपण तिला म्हणू. आणि पुढे महाराजांनी चौथी दृष्टी सांगितली की परात्पर स्थिती विश्वची नाही, सर्व स्वानंद कोंदला पाही. आणि त्याची राहणीच सहजी ब्रह्ममयी, सहज बोलही वेदोत्तम. अर्थात चौथी दृष्टी ही आहे की त्याच्याकरिता हे विश्वच नाही, हे जग नाही, तर हे जग नसून हा सगळं ईश्वरच आहे, विष्णुमय जग आहे. त्याच्याकरता जगच नाही आहे, विश्वपट ब्रह्मदोरा अशी त्याची धारणा झालेली आहे. आणि म्हणून ही चौथी जी दृष्टी आहे ती व्यवहाराच्या वेगळी आहे, तिचा व्यवहाराशी संबंध नसतो. अशी ही परात्पर दृष्टी, अशा 4 दृष्ट्या महाराजांनी दिलेल्या आहेत. शेवटची दृष्टी ही व्यवहारामध्ये उपयोगात येत नसते. आणि या ज्या 4 दृष्ट्या महाराजांनी दिलेल्या आहेत, या 4 दृष्ट्या किंवा ग्रामगीतेच्या 36व्या अध्यायामध्ये महाराज म्हणतात की या चौथ्या दृष्टीचं वर्णन करताना की जे असेल त्यामध्ये तो जो आनंद मानतो ही त्याची खरी जीवन जगण्याची कला आहे असं महाराज समजतात. अर्थात आचार्य रजनीश ओशो त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की जीवन जैसा है उसको आदमी वही असली है, जो जीवन जैसा, जीवन की तथ्य को जीवन जैसा है उसके ही वैसा ही स्वीकार करता है, त्याला खरा आदमी म्हटला आहे. ही स्थिती असं हा भाग फार लांबत जाईल. परंतु समरसतेची पूर्णत्व दृष्टी त्यालाच शंकराचार्यांनी असं म्हटलं आहे की हे सारं जग एक नंदनवन आहे आणि सारे झाडं झुडपं जे कल्पतूर दिसतात दृष्टीनं ते सगळे ब्रह्मरूप आहे. अर्थात एकनाथ महाराजांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याची नाही, ही सुद्धा एक एकत्व पाहण्याची कसोटी किंवा एक दृष्टी आहे. अर्थात
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या ग्रामगीतेमध्ये या 4 दृष्ट्या अवस्था भेदानुसार सांगितलेल्या आहेत. वास्तविक पाहता एकाच्याच या दृष्ट्या आहेत. संत एकच आहे, त्यांचा अधिकार एकच असतो. जसं हे वेगळ्या वेगळ्या जरी त्यांच्या कोट्या सांगितल्या तरी आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगत असतात. 4 खोल्या आहे आणि 4थ्या खोलीत मालक राहतो आहे. 4थ्या खोलीत जो त्या घराचा मालक राहतो आहे, तर तो मालक या खालच्या 3ही खोल्यांमध्ये येऊ शकतो, त्याला जर बाहेर जायचं असलं तर. आणि तो 4थ्या ठिकाणीही राहतो. म्हणजे 4 दृष्ट्या ज्या आहेत त्या अवस्था भेदानुसार जरी असल्या तरी सुद्धा त्या 4ही दृष्ट्या एकच मालक अनुभवत असतो. अशातला हा प्रकार आहे. परंतु या 4 दृष्ट्या महाराजांनी ज्या सांगितल्या आहे, या चढत्या क्रमानं सांगितल्या आहे. यातली जी जी दृष्टी ज्याच्या ज्याच्या पात्रतेनुसार असेल त्यानं त्या त्या दृष्टीनं या जगाकडे एकत्वाच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. हे जग एक पाहण्याकरिता त्या त्या दृष्टीचा उपयोग त्यानं केला पाहिजे. निदान हे जे सगळे जीव मात्र आहे, या जीव मात्रातलं एकत्व मात्र सिद्ध आहे, हा भाग आपल्या आता लक्षात आला. आता हे एकत्व आहे खरं, आणि जे एकत्व ज्यामुळे आहे ते जे तत्व आहे, पर तत्व से सब एक हो असं महाराज म्हणतात. या वचनामध्ये आपल्या पात्रतेनुसार या 4 दृष्ट्यांपैकी एक कोणती तरी एकत्व पाहण्याची दृष्टी स्वीकारून सर्वांच्या सोबत आपण सर्वच लोकांनी परस्परामध्ये व्यवहार केला पाहिजे, असंच महाराजांना या ठिकाणी अपेक्षित आहे. ज्याच्या ज्याच्या चिंतनानुसार अभ्यासानुसार जेवढी जेवढी त्याची दृष्टी उंचावली असेल त्या त्यानुसार त्यानं आपला विचार प्रगट करावा. आपल्या वागण्यातून परस्पराच्या वागणुकीतून तो एकत्वाचा भाव व्यक्त केला पाहिजे. आता हा एकत्वाचा भाव आपण पाहिला, परंतु इथं एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. आता सर्व मानव जर मुळात एकरूपच आहेत असं प्रवचनामध्ये काल सांगितलं गेलं, किंवा वेदाच्या मतानुसार अमृतस्य पुत्र हा, अर्थात आपण अमृत तत्वाचे पुत्र आहो. अमृत तत्वाची म्हणजे जीव हा ईश्वराचा अंश, किंवा स्वामी गोस्वामी तुलसीदासांच्या दृष्टीनं बोलायचं झालं तर ईश्वर अंश जीव अविनाशी असं म्हटलं, किंवा ग्रामगीतेच्या भाषेत जीव हा ईश्वराचा अंश, तो जितका करील आपुला विकास तितका उच्च अवतार पदास याच लोकी जात असे, या न्यायानं तो ईश्वराचा अंश आहे असं जर म्हटलं तर या दृष्टीनं तो परमात्म रूप आहे. आणि परमात्मा हा चर अचर सृष्टीमध्ये यच्चयावत जीव मात्रामध्ये वास करणारा आहे. या न्यायानं एकरूप आहे असं जर झालं तर पुन्हा हम तत्व से सब एक हो असं म्हणण्याची पुन्हा काय गरज आहे? कारण तो तर एकच आहे, सगळीकडे व्याप्त. मग पुन्हा असं म्हणण्याची गरज काय आहे? जर तत्वानंच मुळात एकरूप आहेत तर पुन्हा आम्ही तत्वानं एकरूप झालो पाहिजे असं म्हणण्याची काय गरज महाराजांना भासली असेल, असा एक प्रश्न या ठिकाणी सुज्ञ श्रोतांच्या मनात निर्माण होऊ शकतो. मग हा प्रश्न निर्माण होणं सुद्धा रास्त आहे किंवा साहजिक गोष्ट आहे. चिंतनशील लोकांनी जर चिंतन केलं प्रवचनाचं तर त्यांच्या लक्षात येईल की आपण जर सगळे एकाच चैतन्यापासून एकाच ईश्वरापासून बनलेले आहोत, अर्थात एकच आहोत, तर मग एकच असल्यामुळे पुन्हा आम्ही एक झालो पाहिजे असं म्हणतात. त्याचं मागचं कारण काय? हा एक प्रश्न सुज्ञ लोकांच्या समोर, सुज्ञ श्रोत्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो. त्याचं उत्तर असं आहे की सर्व मानव तत्वानं ब्रह्मरूप आणि एकरूपच आहे हे खरं आहे, परंतु एखाद्या राजाला स्वप्न पडते. उदाहरण सांगतो, एक स्वप्न पडलं. समजा एक राजा आहे, धनसंपन्न राजा आहे, आणि
सार्वभौम राजा आहे असं म्हणू आपण, धनसंपन्नपेक्षा सार्वभौम राजा आहे. आणि त्या सार्वभौम राजाला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याला दिसलं काय, की माझं सगळं राज्य निघून गेलं आणि मी एकदम भिकारी झालो. आणि भिकाऱ्याच्या वेशामध्ये त्या राजाला त्या स्वप्नात स्वतःच तो राजा भिकाऱ्याच्या वेशामध्ये हातामध्ये कटोरं घेऊन एखाद्या अंबादेवीच्या मंदिरासारख्या आमच्या अमरावतीच्या किंवा एखाद्या मोठ्या मंदिरासमोर भीक मागत बसल्यासारखा त्याला स्वतःचं दिसावं. आणि असं चित्र त्याच्या डोळ्यासमोर आलं स्वप्नात, तर काय होईल? सर्व सुज्ञ श्रोते या बाबतीत जाणकार आहे की स्वप्न जरी अशा पद्धतीचं पडलं तरी सुद्धा तो राजा खळबळून उठेल आणि दुःखी होईल. ज्यावेळेस त्याला असं स्वप्न दिसेल त्यावेळेस त्याला कुठंतरी दुःख होईल, का अरे मी राजा होतो आणि मी एकदम भिकारी झालो. या सगळ्या गोष्टी ज्या त्याच्यामध्ये घडल्या, या कशामुळे घडल्या? त्याची जी भयभीत अवस्था अशा पद्धतीची झाली, ती कशामुळे झाली? ती अवस्था झाली त्याच्या स्वतःच्या अज्ञानामुळे. त्याला जो स्वप्नामध्ये भ्रम झाला, त्या भ्रमामुळे हे सगळी गोष्ट झाली. आणि भ्रम हा अत्यंत वाईट असतो सज्जन. भ्रमाच्या दृष्टीनं विचार करायचा झाल्यास आमचे गुरुवर्य संत घुसरकर महाराज एक दृष्टांत त्या भ्रमाच्या दृष्टीने सांगत होते. काय झालं म्हणे, एका ठिकाणी एका माणसाला त्या भ्रमाच्या दृष्टीनं विचार सांगतो. एक माणसाच्या घरी तो माणूस फार दारू पित होता आणि फार त्याचा दारू पिल्यानंतर आकांड तांडव होता. काय झालं, त्याची पत्नी एक दिवस त्या माणसाची नदीवरती कपडे धुवत होती आणि ती कपडे धुवत असताना त्याच नदीमध्ये एक साधू महात्मा सूर्याला अर्घ्य देण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आला होता. आणि त्या नदीमध्ये त्यांनी स्नान केलं त्या साधू महाराजांनी आणि सूर्याला अर्घ्य देण्याकरता त्यांनी आपल्या अंजोळीमध्ये पाणी घेतलं. आणि ते अंजुलीमध्ये पाणी घेतल्यानंतर ते पाणी आता सूर्याला अर्घ्य देणार, तेवढ्यातच काय झालं की ते जे कण होते त्या तुमच्या त्या पाण्यामध्ये वाहणारे, त्याच्यापैकी एक कशाचा तरी कण त्या साधूच्या हाती आला. त्या साधूला झाला भ्रम, काय आहे आणि काय नाही. त्या साधूनं त्याला असं थोडं हातावरती काय आहे म्हणून पाहिलं, त्याला काही ते लक्षात आलं नाही म्हणून त्यानं ते घेतलं आणि थोडं जिभेवर ठेवून पाहिलं. त्याला ते काही कळलं नाही. त्याला असं वाटलं ही स्त्री या ठिकाणी कपडे धुते आहे, तिला आपण विचारावं. म्हणून तो त्या स्त्रीजवळ गेला आणि त्या स्त्रीला विचारला, म्हटला माऊली हे जे माझ्या हातामध्ये आहे काय आहे? ती स्त्री थोडं हसली आणि त्याला म्हणायला लागली की महाराज काय आता तुम्हाला सांगावंसं सुद्धा वाटत नाही परंतु सांगते. म्हटले काय झालं सांग. साधू जवळून, डॉक्टर जवळून, अशा काही मंडळी जवळून काही लपवत नसतात, त्याच्यामुळे तू काही चिंता करू नको, सांग. त्यावेळेस ती बाई सांगायला लागली, म्हटली स्वामीजी काय झालं, आमचे पतिदेव हे जरा फार दारू पित असतात आणि काल त्यांना जरा जास्तच झाली होती आणि काल ते जेवण करत होते. मी काल खिचडी बनवली होती आणि ती खिचडी बनवल्यानंतर माझे पतिदेव आणि ते जेवण करत होते आणि त्यांना ते जेवण काही पचलं नाही वा रुचलं नाही. काय झालं, त्या जेवण खाल्ल्यानंतर त्यांनी उलटी केली आणि त्यांचे कपडे सगळे भरून गेले होते आणि तेच कपडे मी आता या ठिकाणी धुवत आहो आणि त्यातला हा एक कण आहे. अर्थात आपल्याला जेव्हा भ्रम होते आणि त्या भ्रमाच्या मागे आपण लागतो आणि त्या भ्रमातच आपण त्याची चिकित्सा करण्यात वेळ घालवतो, त्यावेळेस आपल्याला सहज दुःख होत असते. अर्थात त्यावेळेस त्या साधूला इतकं दुःख झालं की पोटात काही नसताना सुद्धा पुन्हा त्याला उलटी झाली. इतकं दुःख त्या साधूला झालं. कशामुळे? तो भ्रम झाला आणि त्या भ्रमाच्या मागं तो धावत सुटला आणि त्या बाईला त्याची विचारपूस करत बसला. म्हणून जिथं भ्रम झाला त्या भ्रम झालेल्या गोष्टीच्या मागं लागणं ही काही कामाची गोष्ट नाही. इतका हा वाईट भ्रम असतो. असो आपण आपल्या विषयावर येऊ. किंवा राजाला जसं स्वप्न पडलं भिकारी होण्याचं, तेव्हा त्या राजाला जसं दुःख झालं. किंवा दुसरा एक दृष्टांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आणि
आनंदामृत ग्रंथाच्या 13व्या प्रकरणामध्ये महाराजांनी सांगितलं. काय सांगितला? संपूर्ण काचियाचा महाल, तेथे झाले एक नवल, आत श्वान ते शबल, शिरले असे तया श्वानाची दृष्टी, जिकडे जाय उठा उठी, तया सर्वत्र पाठी पोटी स्वरूपची दिसे, परी त्या ऐसे न गमेची, की हे मम स्वरूप निश्चयसी, तो ओरडू लागला मानसी दुजे म्हणून ते वेळा. काय झालं म्हणतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दृष्टांत सांगतात आनंदामृत ग्रंथामध्ये, की एक संपूर्ण आरशाच्या काचाचाच महाल होता आणि त्या महालामध्ये एक नवल झालं म्हणतात महाराज. काय नवल झालं? त्याच्यामध्ये एक चित्र विचित्र रंगाचा कुत्रा त्या महालामध्ये शिरला. काय झालं? तया श्वानाची दृष्टी, जिकडे जिकडे उठाउठी, आता तो काचाचा महाल असल्यामुळे जिकडे जिकडे त्यानं आपली नजर फिरवली त्या त्या दिशेनं त्याला त्याचंच प्रतिबिंब त्या आरशामध्ये दिसलं. आरशामध्ये स्वतःच प्रतिबिंब दिसल्यानंतर परी त्या ऐसे न मम स्वरूप निश्चय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेला हा दृष्टांत आहे की त्या कुत्र्याला हे लक्षात येत नव्हतं की या आरशामध्ये दिसणारं जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब माझंच आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की तो त्या कुत्र्याकडे पाहून भुंकत होता, ओरडत होता, आरडाओरडा करत होता. त्याचं कारण त्याला असं वाटत होतं की या आरशामध्ये दिसणारा जो कुत्रा आहे तो मी नाही, हा दुसराच कोणीतरी कुत्रा आहे. त्याला असा भ्रम झाला होता. वास्तविक पाहता तो हाच कुत्रा होता, त्या आरशामध्ये दिसत होता प्रत्येक ठिकाणी. आणि कुठं? तया प्रेमे कवटाळणे आणि क्रोधे चवताळणे, देहा कष्टवी द्वैतपणे दुःखा कारणे स्वरूप भ्रांती. तो त्याला कधी कधी प्रेमानं कवटाळण्याकरता जात होता त्या कुत्र्याला, त्या प्रतिबिंबाला, त्या आरशामध्ये दिसणाऱ्या, तर कधी त्याच्यावर चवताळून धावत होता आणि त्याच्यामुळे त्याला स्वतःलाच दुःख होत होतं. आणि कशामुळे? तर केवळ आणि केवळ स्वरूपाच्या भ्रांतीमुळे, की हा जो कुत्रा दिसतो आहे तो मीच आहे, हा जो त्याच्या ठिकाणी भाव निर्माण झाला नाही, तो इतका दुःखी झाला की तो भुंकू लागला. तर तो भुंकता भुंकता त्या ठिकाणी मरण पावला, परंतु सुद्धा तो त्या भ्रमातून नष्ट झाला नाही. इतका हा भ्रम दुःखकारक असतो. अर्थात त्याचंच रूप असून सुद्धा तो स्वतःच्या रूपाला ओळखू शकला नाही. हा जो दृष्टांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिला तो कशामुळे? तर स्वतःच्याच प्रतिबिंबाला दुसरं समजल्यामुळे. आणि म्हणून सुंदरदासजी महाराज जे एक फार संत होऊन गेले आहेत हिंदी, त्यांनी असं म्हटलं एका ठिकाणी की भूखी भूख मरत अभिमान जीव, असं म्हटलंय त्यांनी. अर्थात भूक 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 करता करता ते कुत्र भुंकता भुंकता मरून गेलं. अर्थात मानस मन ही को दुःख पावे, मन ही चाखत ब्रह्म अनुभव, मन ही नरक चखावे, असं जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलंय. किंवा आमच्या शास्त्रामध्ये सुद्धा एक श्लोक येतो की मन एवं मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. अर्थात मनच तुमच्या मोक्षाला कारण आहे, मुक्तीला कारण आहे, आणि मनच तुम्हाला बंधनात टाकण्यासाठी कारणीभूत ठरत असते. सगळं खेळ हा तुमच्या मनाचाच आहे. कारण या श्लोकाला मराठीमध्ये करताना आमचे जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात की गती अधोगती मनाची हे युक्ती, मन लावा एकांती संत संगे. किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर मन हे मोक्षपदाला नेते, मन 84 फिरविते, असं महाराजांचं मराठीमध्ये एक भजन आहे. आणि म्हणून मनाचं संकुचित आणि विपरीत भावना वाढवणं हेच खरं दुःखाचं कारण आहे. दुःख हे तुम्हाला होत नाही, तुमच्या मनाला होत असते. कारण जर दुःख तुम्हाला झालं असतं तर ज्या ठिकाणी मनानं दुःख मानलं नाही नसतं. अर्थात त्यातूनच
सुख दुःखाचा जो काही भाग आहे हा आमच्या मनामुळेच तयार होत असतो. आणि म्हणून आमचे संत सांगतात की आधी मनमुंडा मग आधी मनमुंडा बा मनमुंडा मग तुम्ही ब्रह्मधुंडा, आधी मनमुंडले नाही तरी ब्रह्मची करील काही. अर्थात ब्रह्म धुंडायचं असेल वा स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर आधी आम्ही मन धुंडलं पाहिजे. अर्थात ब्रह्मत्व आम्ही जर आमची उपाधी सोडली नाही, आम्ही जर आमचं अज्ञान आमचं भ्रम सोडलं नाही तर आमचं जे स्वतः शुद्ध स्वरूप आहे हे राई आड पर्वत लपल्यासारखं झाल्या वाचून राहणार नाही. कारण हे जे स्वरूप आहे हे स्वरूप एकच जरी असलं तरी ते सुद्धा आपल्याला सामान्य रूपानं जाणून घेता आलं पाहिजे, विशेष रूपानं जाणून घेता आलं पाहिजे. जसं आग डाबीच्या गुलामध्ये अग्निदेव असला तरी त्याचा घर्षणाखेरीज कुठल्याही प्रकारचा उपयोगही होऊ शकत नाही किंवा त्या ठिकाणी आहे याचीही माहिती होऊ शकत नाही. तशा शास्त्राने काही 6 गोष्टी 4-5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. शास्त्र सुभाषितकार सांगतात की पुष्पे गंधम तिले तैलम काष्टे वन्नी पये घृतम इक्षो गुंड तथा देहे पश्चात्मानं विवेकतः. अर्थात फुलामध्ये सुगंध आहे परंतु त्या नाकाचा उपयोग करून तो सुगंध चाखणे किंवा तो घ्राणेंद्रियाच्या माध्यमातून तो सुगंध घेणे ही क्रिया करणं आवश्यक आहे. काष्ठामध्ये अग्नी आहे पण ती घर्षण केल्यावरच प्रगट होईल, अर्थात ती त्याच्यामध्ये लपलेली आहे. किंवा ऊसामध्ये साखर लपलेली आहे परंतु त्याच्यावरती योग्य प्रक्रिया करून पहा ती साखर दिसेल. तसाच हा जो चैतन्य आहे हा एकच आहे परंतु तो अनेक भासतो आहे. त्याला एकत्व पाहण्याच्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करून पहा, मग पहा तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. किंवा पय घृतम, दुधामध्ये तूप लपलेला आहे, मंथुनी लवणीता तैसे गणता, असा हा सगळा प्रकार आहे. आणि म्हणून मुकींद्रराज म्हणतात की ते तू सहजशी असची परी आले पाहिजे अनुभवाशी. ते स्वतः तुम्ही आहात हे माहीत आहे परंतु तुम्हाला जो स्वतःच्या स्वरूपाचा भ्रम पडलेला आहे, अर्थात आपण नेमकं कोण आहोत हे आपल्याला माहीत नाही, ही याची माहिती किंवा याच्या बाबतीतलं फसवणूक आपल्या हृदयामध्ये झालेली पाहिजे. अर्थात तू ब्रह्म है संशयरहित पर लेपटा अभ्यास असे, असं महाराजांनी लहरकी बरखीमध्ये म्हटलं आहे. अर्थात तू ब्रह्म आहे हे गोष्ट खरी आहे परंतु ते वेळोवेळी चिंतन करून, वेळोवेळी सद्ग्रंथांचं पठन करून, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुकडून त्याचं श्रवण करून नेहमी तोच तो विचार जसं रवंथ केल्यासारखा तोच तो विचार पुन्हा त्याचं मनन करून ते ठसवून घ्यायचं आहे. कारण हा जो अभ्यास आहे हे ठसवून घेण्याच्या दृष्टीनं जो काही अभ्यास सांगितलेला आहे आपल्या साधू संतांनी, मग तो साधनेचा असेल, ग्रंथपठनाचा असेल किंवा प्रवचन कीर्तन श्रवण करून पुन्हा तोच तो विचार श्रवण करण्याचा असेल, हा अभ्यास कशाकरता सांगितलेला आहे तर लहरकी बरखीमध्ये महाराजांनी स्पष्ट सांगितलं, अभ्यास है मन के लिए तेरे लिए कुछ भी नहीं. अभ्यास हा आपल्या मनाकरता आहे. कशा करता आहे अभ्यास महाराजांनी एका भजनामध्ये सांगितलं. मी जे भजन आता 1-2 मिनिटाच्या अगोदर तुमच्यासमोर मांडलं की मन एव मनुष्यानाम कारणं बंध मोक्ष हा विचार मांडत असताना मी एक भजन तुमच्यासमोर ठेवलं होतं. मन मोक्ष पदाला नेते हे मन 84 फिरविते हे. त्याच भजनामध्ये महाराजांनी असं म्हटलं आहे की सद्ग्रंथांचे पठन करी अभ्यास करी मन स्थिर न्याला. हे जो प्रकार आहे अभ्यासाचा हा मनाला स्थिर करण्याकरता आहे, मनाचं मनपण नाहीसं करण्याकरता आहे, तो आपल्याकरता नाही आहे. गर ना करे अभ्यास होतो सुख दुःख की नौबतवही, असं महाराजांनी पुढे त्या श्लोकामध्ये म्हटलं आहे. अर्थात आपण जर तो अभ्यास केला नाही तर सुख दुःख आपल्याला भोगावं लागेल. कारण आपला जो भ्रम झालेला आहे तो भ्रम नाहीसा होणार नाही. आणि हा भ्रम जोपर्यंत नाहीसा होत नाही तोपर्यंत काही होत नाही. आणि त्याच्याकरिताची विविध प्रकारचे साधनं सांगितली आहेत. आपल्या आनंदामृत ग्रंथामध्ये महाराजांनी
अनेक अनेक साधनं सांगितलेली आहेत. त्यापैकी ज्याला ज्याला जे जे साधेल, जे जे ज्याला त्याच्या पात्रतेनुसार, प्रकृतीनुसार जे जे ज्याला झपेल ते साधन महाराजांनीच कबूल केलं आहे की मी प्रकृतीभेदानुसार याच्यामध्ये साधनं सांगितली आहेत आणि ती त्यांनी करावं. आणि हे जे सगळे साधनं असतात सद्भाविक सज्जन हो, हे सगळे साधनं फक्त निमित्त मात्र आहे. महाराजांचा हा जो एक इथं विषय आपण पाहत आहोत की आपण आहोत, परंतु आपल्याला जो भ्रम झालेला आहे तो भ्रम नाहीसा करायचा आहे. आणि महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे की तो भ्रम नाहीसा करण्याकरिताच ही सगळी साधनं आहेत. हे सगळे साधनं त्याच्याकरता फक्त निमित्त मात्र आहे. वास्तविक ते तिथंच आहे. पाणी आहेच, पण पाण्यावरती जे शेवाळ आलेलं आहे ते शेवाळ फक्त बाजूनं करणं आवश्यक आहे. तिथं खाली तर ते पाणी सहज आहेच. तसंच आवरण पडले मलिन जे आहे ते आवरण फक्त साफ करायचं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की ऐशी साधने निमित्त मात्र. ग्रामगीतेमध्ये 37वा अध्याय जो आहे ग्रामगीतेमध्ये, त्या आत्मानुभव अध्यायामध्ये महाराज म्हणतात की ऐशी साधने निमित्त मात्र, स्वरूप एकची असे सर्वत्र, ते अनुभवा आणि वृत्ती पवित्र, हेची सूत्र उन्नतीचे. काय गोड ओवी आहे ग्रामगीतेतली महाराजांची. महाराजांनी म्हटलं आहे हे सगळे साधनं फक्त निमित्त मात्र आहे. त्या ठिकाणी ते सगळं आहेच, पण त्याच्यावर जो पडदा पडला आहे, आपण त्या प्रवचनामध्ये थोडा भाग पाहण्याचा प्रयत्न केला, पडदा खुला कर स्नेह का. हा जो पडदा पडला आहे मधात, हे जे आवरण पडलेलं आहे ते आवरण फक्त आपल्याला बाजूनं करायचं आहे. वास्तविक स्वरूप तर सगळ्याच्या ठिकाणी आहेच, परंतु त्याच्यावर जे उपाधीचं मलिन आवरण पडलं आहे ते दूर करून जर आम्ही खरंच आमचं नेमकं स्वरूप काय आहे ते जाणून घेतलं तर मग लक्षात येईल की परतत्व से सब एक हो. अर्थात आम्हाला हे स्वरूपावरची आवरण बाजूनं करून आम्ही सगळे एक आहो हे आमच्या मनाला पटवून द्यायचं आहे. त्याच्याकरता महाराजांनी या ठिकाणी शब्द वापरला की परतत्व से सब एक हो. अर्थात आपल्याला तत्व जे आहे ते मिळवायचं नाही आहे, तर जे आपण स्वतः आहोत ते आपल्या मनोवृत्तीला पटवून द्यायचं आहे. अर्थात मी काही चर्चा करत असताना, आम्ही काही मंडळी बसलो असताना, आम्ही काही फार वेदांताचा अभ्यास केलेला नाही, परंतु अशीच अध्यात्माची चर्चा करत असताना आमचे मनोज भाऊ चौबे होते, आम्ही 2-3 लोक बसलो होतो मंडळी. तेव्हा आमच्या गुरुजींनी सांगितलं होतं की हे करायचं काय आहे तर प्राप्ताचीच प्राप्ती करायची आहे. जे आपल्याला प्राप्त आहे त्या प्राप्ताचीच प्राप्ती करून घ्यायची आहे. अर्थात आपल्या जवळ एखादी वस्तू असते, परंतु ही वस्तू आपल्याजवळ आहे. बऱ्याच वेळा असा भ्रम होते. आपण बऱ्याच मंडळीला आता चष्मा आहेच लागला, भरपूर मंडळीला, किंवा मोबाईल आहे, तर कधी कधी काय होते की चष्मा आपल्या डोळ्याला असतो, आपल्या डोळ्यालाच चष्मा असतो, परंतु आपण इकडे तिकडे पाहत बसतो. असा चष्मा आपल्याच जवळ आहे. आपल्या जवळच असलेल्या गोष्टी आपल्याजवळ नाही असा जो भ्रम आपल्याला झालेला आहे, आपल्या त्याच गोष्टीचं जे आपल्याला अज्ञान झालं आहे ते अज्ञान सारून ते आपल्याला आपल्याच जवळ असल्याचा अनुभव घ्यायचा आहे. याचसाठी महाराज म्हणतात की परतत्व से सब एक हो. अर्थात अनुभवास आणून जीवनात उतरवायचं आहे. याकरता महाराजांनी म्हटलं आहे की हम भिन्न हो इस देह से परतत्व से सब एक हो. पण हे एक आहो हे कधी लक्षात येईल, ज्यावेळेस आपण नेमके कोण आहो हे लक्षात येईल त्यावेळेस. आणि म्हणून महाराजांनी म्हटलं आहे की लहर की बरखीमध्ये, हम एक ही है तब तो देखे भेद में ही एकता, असं महाराजांनी म्हटलं आहे. आणि हाच विचार आपण मगापासून करतो आहोत. आपण सर्वच तत्वतः एकच आहोत. आपण बऱ्याच प्रवचनाच्या माध्यमातून तोच तो भाव, याच नाही तर अनेक महात्म्यांचे सुद्धा प्रवचन जे आपण या पेजवर म्हणावं किंवा इतर पेज चालू आहे, सकल आमचं सद्विचार प्रवाह पेज चालू आहे,
त्यानंतर ते संत मोझरकर महाराज आहे, झाला नाही संत असा, असे सत्यपाल महाराजांचं पेज चालू आहे. त्याच्यावर जे जे काही महानुभाव मंडळी बोलली त्यापैकी आध्यात्मिक दृष्टीनं बोलणाऱ्या मंडळींनी हा विचार आपल्या सगळ्या मंडळीच्या समोर ठेवलेलाच आहे. मी काही तो विचार इतका तुमच्या पुढे ठेवण्या इतका फार मोठा माणूस नाही, परंतु तो प्रयत्न मी तुमच्याच समोर करतो आहोत. हा सर्व भाग आपण पाहण्याचा प्रयत्न केला. या भूमिकेनं आपण आपल्याला जगता यावं, या भूमिकेनं आपल्याला हे एकत्व अनुभवता यावं. जो आपला भ्रम झाला आहे तो निघून जाऊन आपण सगळे एक आहो, हाही भूमिका आपल्या ठिकाणी व्हावी, याच्याकरिता आमचा भ्रम निघून गेला पाहिजे. आणि म्हणून हा भ्रम निघून जाण्याकरिता एक रामबाण उपाय सुद्धा महाराजांनी सांगितला की हा भ्रम निघून जाऊन आम्ही सगळे एकच आहो, मग भिन्नपण कासय आला हो, हा भाव आमच्या ठिकाणी दृढ व्हावा, याच्याकरिता एक रामबाण उपाय कोणता आहे, हा उपाय सुद्धा आमच्या संतांनी शोधून ठेवलेलाच आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा तो उपाय आपल्याला सांगितलेला आहे. तो काय उपाय आहे? तो उपाय आहे महाराजांनी सांगितलेला की हो ज्ञान सब में एक ही जिससे मनुष्य निशंक हो. सर्वांमध्ये एकच ज्ञान व्हावं, एकाच चैतन्य शक्तीचं ज्ञान एक रूपानं व्हावं, म्हणजे मग कोणीही मात्र साशंक राहणार नाही आणि सगळ्याकडे आपल्याला एकत्वाची दृष्टी आल्या वाचून राहणार नाही. सद्भाविक सज्जन हो, हा विषय अष्टश्लोकी भागवताचा फार 5व्या श्लोकापासून अत्यंत कठीण होत गेला होता. आता शेवटी थोडं हा शेवटचा श्लोक तरी थोडासा सोपा वाटते आहे, पण 5वा आणि 6वा श्लोक इतका कठीण वाटत होता, परंतु तोही सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न केला. आता आमच्या या शब्दरचना, गावंढळं आणि ही जी काही भाषा आहे, हे सगळं साध्या सुध्या भाषेत सांगण्याचा मी फक्त प्रयत्न करतो. आता आमच्या गुरुजींनी कमेंट केली आहे या ठिकाणी की माझ्या हृदयाचे तुमच्या वाणीतून मी जे काही आतापर्यंत बोललो आहे, हे सगळं मी प्रामाणिकपणानं कबूल करतो आहो की हे सगळं जे बोललो, हे सगळंच्या सगळं आमचे गुरुजी जे सांगतात किंवा सुदामदादांच्या साहित्यातून जे मी अभ्यासलाय, मी इतर साहित्यापेक्षा सुदामदादांच्या साहित्याचीच पुन्हा चिकित्सा करत असतो. मी प्रामाणिकपणानं सांगतो की सुदामदादांच्या साहित्याची आणि काही घुसरकर महाराजांचे कीर्तन प्रवचन माझ्याजवळ रेकॉर्ड आहेत, त्याच्या माध्यमातून आणि गुरुजीच्या सोबत प्रवचनातून किंवा चर्चेतून जे काही मी ऐकतो, त्या सगळ्या ऐकलेल्या वाचलेल्याच या सर्व संत मंडळीच्या चिंतनातून मी बोलतो आहे. माझ्याजवळ स्वतंत्र काही माझं अस्तित्व चिंतनाचं नाही आहे. या सगळ्याच पाठ केली काही संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करून या दृष्टीनं मी तुमच्यासमोर हा विचार मांडतो आहे. परंतु तुमच्या लोकांचे जे त्याच्यावर प्रतिक्रिया येते आहे, ह्या प्रतिक्रिया पाहून मी असं समजतो की जैसा स्वभाव मायबापांचा, अपत्य जरी बोले बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोषू आथी. तुम्ही जे काही हे ऐकून घेत आहात, हे काय आहे? जैसा स्वभाव मायबापांचा. ज्ञानेश्वर महाराज जसं मायबापांचा स्वभाव आहे की बोबळं जरी मुलगा बोलत असला, त्याला भाकर म्हणता येत नाही, तो काकर म्हणते, तरी सुद्धा त्याच्या बोलण्याचं किती कौतुक असते त्याच्या आईवडिलांना किंवा
बालक बोबळा बोली, का वाकडा विचुका पावली, ते चोज करुणी माऊली रिझे जेवी. या दृष्टीनंच तुम्ही सर्व मंडळी माझी जी काही स्तुती करता आहात तो त्याचाच परिणाम आहे, कारण तुम्ही सर्व मातृहृदयी मंडळी आहात. आमचे श्री संत अच्युत महाराजांचे शिष्य हरिभक्तपरायण ॲडव्होकेट सचिन देव महाराज हे रोज प्रवचन ऐकतात आणि रोज फार मोठ्या मोठ्या प्रतिक्रिया त्यांच्या मला येत असतात. काल मला फार त्यांनी सांगितलं की तुमचं भाग्य आहे, असं आहे तसं आहे. आमचे गुरुजी ज्यांच्याजवळ आम्ही शिकलो तेच आमची स्तुती करतात आणि तेच आमच्यावर एक खोटा आरोप लावतात की तुम्ही माझ्यापेक्षाही चांगलं बोलता. हे सगळं बरेच काही मंडळी, बरेच काही असे परिवार आहेत की ते परिवार घरी, त्यांच्या घरी मोठ्या आवाजात स्पीकरवर रोज हे प्रवचनं पाहून ऐकतात. त्यांचे काही रिप्लाय येतात. काही विविध पंथाची, आमची महानुभाव पंथाची मंडळी आहे, वारकरी संप्रदायाची मंडळी आहे, हे वेगवेगळ्या पंथ संप्रदायाची, काही महानुभाव पंथ, काही दत्त पंथ, काही अवधूत पंथाची मंडळीसुद्धा हे प्रवचन पाहते आहे. त्या सर्व लोकांनी हे प्रवचन पाहत असताना एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो, एक विनंती करतो की तुम्ही जितक्या आस्थेनं हे प्रवचन पाहत आहात तितक्या आस्थेनं आपल्या अंतःकरणामधला परस्पर भिन्न जे पंथ संप्रदाय असतील, काही परस्परामध्ये जे भेद असतील, संप्रदाय भेद असतील, धर्मभेद असतील, तो त्या गुरुचा शिष्य हा या गुरुचा शिष्य, हा सगळा जो आपला भेद आहे ना, नाही आपल्याला फार अध्यात्माच्या दृष्टीने एकत्व पाहता आलं तरी सुद्धा हा सगळा भेदभाव आपला विसरून आपण सगळे एकाच ईश्वराचे लेकरं आहोत असं समजून, हे आपण जसं एकच कुटुंब असते आणि त्या कुटुंबामध्ये 3-4 भाऊ असतात आणि ते 3-4 भाऊ लग्न झाल्यानंतर वेगळे वेगळे जरी राहत असले तरी सुद्धा आपल्या कुटुंबाच्या करिता त्या सगळ्यांचे प्रयत्न सारखे असतात. आपण जरी एकाच आडनावाचे अनेक वेगळ्या वेगळ्या घरात राहत असलो तरी आपण एक आहो या भावनेनं जसे एकाच आई वडिलापासून जन्माला आलेले 3-4 भाऊ वेगळे वेगळे राहतात, परंतु आपल्यामध्ये एक प्रेम त्यांचं एका ठिकाणी, त्यांच्यामध्ये जे प्रेम असते त्या 4ही कुटुंबामध्ये ते एकत्वाचं प्रेम ज्या दृष्टीनं असते किंवा सारखे जे ते पाहतात, या दृष्टीनं आपण सर्व धर्मपंथ संप्रदायाच्या मंडळीनं जर एकत्व पाहिलं, आपण असूच पंथानं भिन्न, आपण असूच धर्मानं भिन्न, आपण असू आपल्या गुरुच्या किंवा उपासनेच्या माध्यमातून भिन्न, परंतु आपण एकाच ओतीव चैतन्याचा आविष्कार असलेले आहोत, एकाच ईश्वराचे आपण लेकर आहोत. साने गुरुजींच्या भाषेत प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही न्यारी किंवा प्यारी, या दृष्टीनं जर त्या ज्या ईश्वराची आपण उपासना करतो आहोत त्या ईश्वराला जर ही सर्व प्रभूची लेकरं असलेले प्रिय वाटतात, तर आपण त्यांच्यामध्ये भेद करणारे कोण आहोत? आपल्याला काय अधिकार आहे भिन्न भिन्न समजण्याचा? या दृष्टीनं आपण हा पंथभेद, संप्रदाय भेद, धर्मभेद, लिंगभेद, वर्णभेद हे सगळे भेद विसरून आपण सगळे एक आहोत ही धारणा आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये व्हावी, हीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आंतरिक हार्दिक इच्छा आहे. आणि त्याकरताच त्यांनी म्हटलंय की हम भिन्न हो इस देह से पर तत्व से सब एक हो. भाग माझा काही तुम्हाला कुठल्या प्रकारचा ऑर्डर करण्याचा किंवा सूचना देण्याचा अधिकार नाही, उपदेश करण्याचा अधिकार नाही, परंतु एक हा मला पटलेला विचार श्लोकाच्या दृष्टीनं, महाराजांच्या प्रार्थनेच्या मला भावलेला विचार तुमच्या समोर मांडण्याचा मी फक्त एक प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत. तुमच्यासारख्याच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी करून मी ह्या सगळ्या गोष्टी शिकलो आहोत.
आणि तुमच्या आमच्या चर्चेमध्ये आपण मी पुन्हा एक गोष्ट बोलू इच्छितो की प्रत्येक पंथाचे, प्रत्येक संप्रदायाचे लोक म्हणतच असतात, सेवा मंडळाचेही लोक असं बोलतात की आपण सगळे एकच आहोत, आपण सगळे भिन्न नाही, आपण सगळे एकच आहोत. परंतु मला कुठेतरी त्याच्यामध्ये कमतरता भासते. आपण सगळे एक आहोत, सगळे पंथ एक आहे, सगळे धर्म एक आहे, सगळ्या जाती एक आहे, सगळे संतही एक आहे, सगळे धर्मही एक आहे, असं आपण फक्त बोलण्यापुरतं मर्यादित ठेवतो. आपल्या वागण्यातून मात्र ते व्यक्त होत नाही. बरेच वारकरी मंडळींची सोबत माझे संबंध आहे. ते वारकरी मंडळीसुद्धा म्हणतात, अहो तुमचे तुकडोजी महाराज आम्ही काय वेगळे आहो काय? एकच आहे. तुकडोजी महाराज सुद्धा वारकरी आहे. परंतु मग त्या वारकरी बांधवांना मला एक प्रश्न विचारावा वाटतो की आपण जर एकच आहोत, तुकडोजी महाराज आणि वारकरी संप्रदाय जर एकच आहे, तर तुमच्या कीर्तन प्रवचनामध्ये तुकडोजी महाराजांचं नाव घ्यायचा काय रोग झाला तुम्हाला? काय अडचण आहे तुम्हाला? त्यांचे भजनही चालत नाही, त्यांचे प्रमाण चालत नाही, त्यांचं नावही चालत नाही, काय अडचण आहे? फक्त आमच्यासोबत बोलण्यापुरतंच मर्यादित आहे काय आपण सगळे एक आहोत म्हणून? किंवा गुरुदेव सेवा मंडळाचे लोक आपण सगळे एक आहोत, आपण सगळे एक आहोत असं म्हणतात. परंतु एक शोकांतिका आहे का गुरुदेव सेवा मंडळाच्याही लोकांमध्ये माझ्या चिंतनानुसार, अभ्यासानुसार गुरुदेव सेवा मंडळाच्या लोकांमध्ये जितका भेदाभेद पाळला जातो, हा या पार्टीचा, तो त्या पार्टीचा, हा आश्रमचा आणि तो तुकारामदादाचा, हा गुरुजीचा आणि तो घुसरकर महाराजचा आणि तो अमक्याचा, हा जो भेद अंतकर हा बोलण्यात जरी दिसत नसला, आपण एकाच तुकडोजी महाराजचे भक्त असं जरी वरून म्हणत असलो तरी सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये कुठेतरी सूक्ष्म पद्धतीनं हा भेद दळलेला आहे गुरुदेव सेवा मंडळाच्या लोकांमध्ये. हा गेला पाहिजे. हा जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत सामुदायिक प्रार्थना करणाऱ्या लोकांना प्रार्थना करण्याचाही अधिकार आहे असं मी समजत नाही. कदाचित माझं हे वाक्य काहींच्या जिव्हारी लागलं असेल तर माफ करा. असोत, या ठिकाणी बऱ्याच मी बोलण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला आज दुपारी ठीक 4 वाजता हो ज्ञान सब में एकही जिससे मनुज निशंक हो या दृष्टीनं चिंतन करायचं आहे. या ठिकाणी हा विषय संपुष्टात आणून मी आपलं सर्व मंडळींची रजा घेऊन आज ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आजोबा श्री संत गणेशपंत इंगळे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांनी पंढरपूरची वारी करता करता पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणावरच आपला देह त्या पांडुरंगाच्या चरणी आजच्या आषाढ शुद्ध द्वादशीच्या दिवशी ठेवला होता. त्या गणेशपंत महाराजांच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी समन्वय मूर्ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तथा सर्व साधू संतांच्या चरणी हे प्रवचन समर्पित करून शांतीपाठाच्या माध्यमातून या प्रवचनाला पूर्णविराम देऊया. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय गुरु.